विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांची स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 चालू घडामोडींचे प्रश्न बघायचे आहेत। अगदी क्वालिटी कंटेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा। व्हिडिओला सुरुवात करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, मिशेल स्टार्कने अलीकडेच आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती घेतली आहे, तर तो कोणत्या संघाचा आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया संघाचा आहे। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, 2026ची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर ती आयोजित केली जाईल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा लाभ वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या बँकेने अलीकडेच सामंजस्य करार केला आहे? तर ती बँक आहेत भारतीय रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ग्लोबल लाईफ वर्क बॅलन्स इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या वर्षी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यूझीलंड। पुढील प्रश्न क्रमांक 5, UAEमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे डॉक्टर दीपक मित्तल यांची। पुढील प्रश्न क्रमांक 6, कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले EMI म्हणजे इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर ती जी बँक आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी, युनिटी बँक। यानंतर पुढील केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संसर्गाचे दुर्मिळ प्रकरण आढळले, या अमिबाचे नाव काय आहे? तर लक्षात घ्या ते आहे ऑप्शन क्रमांक सी, नेग्लेरिया फाउलेरी। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली कोणत्या राज्यात लागू केली जात आहे? तर ती लागू केली जाते आहे गुजरात या ठिकाणी। गुजरात आला आहे त्याविषयी अधिकची माहिती। स्थापना झाली आहे 1 मे 1960ला। महाराष्ट्राची देखील स्थापना 1 मे 1960ला झाली आहे। 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करत असतो। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर। पुढील प्रश्न क्रमांक 9, आरोग्यच्या या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्यातील होते? तर ते होते केरळ राज्यातील। लक्षात घ्या कुट्टीमथन कानी हे केरळच्या कोट्टर अगस्त्यवनम येथील चोनमपारा वस्तीतील आदिवासी समुदायाचे होते। त्यांनी आरोग्यच्या ट्रायकोपस झेलॅनिकस या औषधी वनस्पतीचा शोध लावला, जिला जगासोबत आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। वनस्पतीचा वापर काय आहे तर ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक हर्बल औषध जीवनीच्या निर्मितीमध्ये ते वापरले जाते। यानंतर पुढील कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण या ठिकाणी जाहीर केलं आहे? तर ते राज्य जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड। यानंतर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये होमवर्क दिला होता, नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत। यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे, इन प्रेज ऑफ कोलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? शंतनू गुप्ता, मनोज केझा, उर्जित पटेल की नयन चावला? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि याचं जे राईट आन्सर आहे ते विद्यार्थी मित्रांनो आज रात्री 10 वाजता यावर एक शॉर्ट्स व्हिडिओ होईल, त्यामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत। तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जो नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल। जर आपल्याला करंट अफेअर्सवर डेली टेस्ट सॉल्व करायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्या थ्रू आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, ज्यावर आपण डेली 10 प्रश्नांची टेस्ट अपलोड करत असतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। थँक्यू।